नमस्कार मित्रांनो, मी किशोर माले स्वागत करतोय तुमचं टेक्निकल किशोर या चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पिंक ई रिक्षा योजनेबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। काय आहे ही योजना? नुकतीच राज्य सरकारने आपला बजेट सादर केला आणि या बजेटमध्ये राज्य सरकारने महिलांसाठी खूप सारे योजनांचं घोषणा केली। त्यातच जी लाडकी बहीण योजना असो, अन्नपूर्णा योजना असो आणि आता महाराष्ट्र पिंक ई रिक्षा योजना, ज्या योजनेअंतर्गत गरजू महिलेपर्यंत पिंक रिक्षा ई रिक्षा वाटप करण्यात येणार आहे। तर तुम्ही या योजनेसाठी कशा प्रकारे अप्लाय करू शकतो, काय क्रायटेरिया आहे या योजनाचा संपूर्ण डिटेल्स आपण या व्हिडिओमधून बघणार आहे। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून असेच नॉलेजेबल व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। चला तर बघूया महाराष्ट्र पिंक ई रिक्षा योजना काय आहे नेमकी आणि कशासाठी राज्य सरकारने ही सुरू केलेली आहे। नुकताच 28 जून रोजी महाराष्ट्र शासनाचा अर्थसंकल्प सादर झाला आणि अर्थसंकल्पामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या योजनेची घोषणा केलेली आहे। तर या योजनेचं नाव आहे पिंक ई रिक्षा योजना। महाराष्ट्र सरकारने याला सुरू केली 27 जून रोजी हे सुरू झालेली महिला व बालविकास विभाग आहे। महाराष्ट्रातील महिला या योजनेसाठी अप्लाय करू शकतील। महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देणे हाच राज्य शासनाचा हेतू आहे। तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात, परंतु आता सध्या अधिकृत ऑफिशियल वेबसाईट राज्य सरकारने प्रसिद्ध केलेली नाही। तर पिंक ई रिक्षाचे काही वैशिष्ट्य आहेत, ज्यात महाराष्ट्र पिंक ई रिक्षा योजना 10 वेगवेगळ्या शहरांमध्ये सुरू करण्यात येणार आहे। ई रिक्षा महिलांसाठी सुरू करण्यात आलेली योजना आहे। महिला हा रिक्षा चालवतील। या योजनेअंतर्गत रिक्षा खरेदी करण्यासाठी महिलांना 20% अनुदान सरकारमार्फत मिळणार आहे। महिलांना या योजनेअंतर्गत रिक्षा किमतीच्या फक्त 10% रक्कम भरावी लागेल, उरलेली 70% रक्कम बँकेतून ते कर्ज मिळेल। तर अशा प्रकारे या योजनेचं जे आयोजन ते करण्यात आलेलं आहे। आता याचे फायदे कशा प्रकारे होणार आहे? तर या योजनेमुळे महिलांना नोकरीची संधी उपलब्ध होतील, योजनेमुळे महिलांना स्वावलंबी बनतील, योजनेमुळे महिलांना दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी कोणावरही अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही। योजनेमुळे महिला आत्मनिर्भर बनतील आणि शहरांमध्ये प्रवास करणाऱ्या महिलांसाठी सुरक्षितता प्रदान केली जाणार आहे। तर यासाठी कोणकोणते जे शहर आहेत ते कोणकोणत्या शहरांमध्ये पहिले ही योजना सुरू करणार आहेत? तर महाराष्ट्र पिंक ई रिक्षा योजनेअंतर्गत पुढील जेवढी शहरांची मी नावे तुम्हाला सांगणार आहे तेवढे शहर आहेत। त्यात मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, नवी मुंबई, पुणे, पनवेल, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, पिंपरी चिंचवड आणि नाशिक या शहरांमध्ये राज्य सरकार पहिले ही योजना सुरू करणार आहे। तर या योजनेसाठी तुम्ही कशा प्रकारे पात्र आहात आणि पात्रता काय आहे? तर अर्जदार महिला ही महाराष्ट्राची मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे। महाराष्ट्र बाहेरील महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही। या योजनेचा लाभ फक्त महिलाच घेऊ शकतात। या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलेचे वय 21 ते 60 वर्ष पाहिजे। महिलेचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 2 लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे। ही महत्त्वाची अट आहे। जे तुमचं इन्कम ॲन्युअल इन्कम सर्टिफिकेट किंवा ॲन्युअल इन्कम हे 2 लाखापेक्षा कमी असेल तरच तुम्ही या योजनेसाठी पात्र राहू शकतात। या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांच्या कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये काम करत नसावा। तुमच्या घरामध्ये जर कोण सरकारी नोकरी गव्हर्नमेंट ऑफिसर असेल तर तुम्ही या योजनेसाठी अपात्र आहात। तर आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतील? तर आधार कार्ड, रहिवासी दाखला, बँक खाते पुस्तकचा झेरॉक्स, ड्रायव्हिंग लायसन, मोबाईल नंबर आणि पासपोर्ट आकाराचा फोटो एवढे डॉक्युमेंट या योजनेसाठी लागणार आहेत। आता अर्ज प्रक्रिया कशी याची नेमकी? तर ही पिंक ई रिक्षा योजनेची अर्ज प्रक्रिया ही सध्या अजून राज्य सरकारने याबद्दल जे उपलब्ध किंवा यासाठी कशा प्रकारे प्रोसेस आहे ती अजून प्रेस रिलीज केलेली नाही। या संदर्भात राज्य सरकारने अजून माहिती दिली नाही। जशी लवकर माहिती अवेलेबल होईल तसा मी आपल्या यूट्यूब चॅनल लगेच अपडेट घेऊन येईल। त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा, जेणेकरून नोटिफिकेशनद्वारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर अशा प्रकारे पिंक ई रिक्षा योजना राज्य सरकार राबवणार आहे। तुम्हाला जरी या योजनेची खरंच गरज असेल तर या योजनेसाठी तुम्ही तयार राहायचं आहे। राज्य सरकार येत्या दिवसात लवकर याबद्दल GR प्रसिद्ध करेल आणि कशा प्रकारे प्रोसेस अप्लाय करण्याची ते सांगेल। व्हिडिओ गरजू महिलांपर्यंत नक्की शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।